मी करते गाजराचा हलवा आज. तर गाजराचा हलवा करण्यासाठी मी घेतलेली आहेत गाजरं. माझी मम्मी घेऊन आली होती 1 किलो. तर हे 1 किलो गाजरं आहेत. तर ती मी अगोदर धुवून घेतली स्वच्छ आणि स्वच्छ धुतल्यानंतर मी आता त्याच्यावरचे साल काढून घेणार आहे. छान साल काढून घेतली की गाजरं मिक्सर करायची असू देत नाही तर खिसायची असू देत, सोपी जातात. आणि मग मी पूर्ण त्याची साल वगैरे काढून घेतली पूर्ण गाजरांची. आणि त्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते टाकले आणि मी मिक्सर करून घेतलं गाजरांना. आणि गॅस ऑन करून घेतला, कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतली. आणि छान साजूक तूप आहे गावाकडचं, गावरान तूप आहे हे. गावरान तुपाचा वास वेगळाच असतो, खूप छान वास येतो, पूर्ण घरात वास सुटतो त्याचा. छान तूप टाकलं मी आणि तूप टाकल्यानंतर इतकं छान असा घमघमाट सुटला होता. त्याला छान मेल्ट होऊ दिलं आणि मेल्ट झाल्यानंतर मी गाजर जे मिक्सरमधनं काढून घेतलं होतं ते मी त्याच्यात ॲड करून घेतलं. ॲड केल्यानंतर त्याला छान असं एकजीव करून घेतलं. तूप आणि गाजर एकजीव झाल्यानंतर त्याला थोडा वेळ मी असं गरम होऊ दिलं. ते छान गाजर भाजून आलं. छान गाजर भाजल्यानंतर त्याचा थोडासा कलर चेंज होतो, तर तुम्हाला दिसत असेल. तर कलर चेंज होतो त्याचा. तर एकीकडे मी काय केलं की दूध गरम करण्यासाठी ठेवून घेतलं, कारण की कोणी गाजराच्या हलव्यामध्ये खवा टाकतं तर कोणी गाजराच्या हलव्यामध्ये दूध टाकतं. तर मी दूध टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि गाजर छान भाजल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो म्हटलं होतं. बघा तसा कलर चेंज झाला आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये दूध ॲड करून घेतलं. दूध ॲड केल्यानंतर हलवून घेतलं त्याला छान. आणि हलवून घेतल्यानंतर झाकून ठेवलं थोड्या वेळासाठी. आणि झाकून ठेवल्यावर थोडा वेळ नंतर त्याच्यामध्ये मी साखर ॲड करून घेतली. तर साखर ॲड केल्यानंतर साखर मेल्ट होती, त्यामुळं ते गाजराचा हलवा असा पातळ होतो. तर मला असं वाटलं की माझ्याकडून गाजराचा हलवा चुकलाच की काय, पण खूप छान झाला होता. त्याच्यानंतर मी त्याच्यात बडीशोप आणि इलायचीची पेस्ट टाकून घेतली होती आणि मी काजू बदाम असे छान बारीक कट करूनही त्याच्यामध्ये ॲड केले होते. तर नंतर तो इतका छान झाला होता गाजराचा हलवा. तर तुम्ही बघू शकताय मी प्लेटमध्ये काढून घेतलेला, इतका टेस्टी झाला होता, सर्वांना खूप आवडला होता. तुम्ही पण एकदा करून बघा, वेगळं काहीतरी पद्धत